माणूस व्हा, साधू नाही झाला तरी चालेल, संतही नाही झाला तरी चालेल, पण माणूस व्हा. अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. जगात तीच लोक पुढे जातात जे सूर्याला जागे करतात आणि तीच लोक पाठीमागे राहतात ज्यांना सूर्य जागा करतो. कलियुग नाही, मतलबी युग चालू आहे. जे बोलायचं आहे ते सरळ तोंडावर बोला, पाठीमागून तर कुत्रे सुद्धा भुंकत असतात. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे. जगामधील सर्वात महागडे गिफ्ट म्हणजे वेळ, कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात येणारी नसते. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे. जर माणसाला गालिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते तर गलिच्छ आणि घाणेरड्या विचारांची लाज का वाटू नये. त्या शिक्षणाचा काय उपयोग? शिकूनही कचरा रस्त्यावर टाकतात आणि तोच कचरा रोज सकाळी न शिकलेली माणसं उचलतात. आई आणि बायको दोघींची कदर करा, कारण एकीने तुम्हाला या दुनियेत आणलं आणि दुसरी सारी दुनिया सोडून तुमच्या जवळ आली. नेहमी माणसं म्हणतात की स्त्रिया कधी आपलं खरं वय सांगत नाही, पण असं आहे की त्यांना आपल्या वयाचा खरा हिशोब लावता येत नाही, कारण त्या स्वतःसाठी खूप कमी जगलेल्या असतात. नाव तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड करता आला पाहिजे. दुःख त्याच व्यक्तीला भेटते जी व्यक्ती प्रत्येक नातं मनापासून निभावत असते. आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. काही लोक हे आगीसारखे असतात, विनाकारण जळत राहतात. अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील 3 गोष्टी ओळखेल: हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. जोडीदार सुंदर नाही, काळजी करणारा पाहिजे. कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं. आदर ही एक अशी गोष्ट आहे की जो दुसऱ्याला दिला तरच आपल्याला मिळतो. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत, उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. आयुष्य असं जगा की स्वतःला आवडलं पाहिजे. दुनियेच्या आवडीचा विचार कराल तर त्यांची आवड तर क्षणाक्षणाला बदलत राहते. कोणतंही कार्य करण्यापूर्वी क्षणभर थांबा, त्याच्या परिणामाबद्दल विचार करा, त्यानंतर सुरुवात करा. आयुष्यातले काही अपघात हे चांगले असतात, सगळं विसरून नव्याने अस्तित्व निर्माण करण्यासाठी. अहंकारासारखा दुसरा भिकारी होणं नाही आणि विनम्रतेसारखा अन्य सम्राट नाही.